वाऱ्याच्या वाणीने वाघाच्या चालीने हिंदुत्व बाण्याने महाराष्ट्र गाजवला. घेतलास तू बसा धर्मवीरांचा गोरगरीब जनतेच्या कल्याणाचा. राखला वारसा बाळासाहेबांचा मराठी मातीचा हिंदुत्वाचा. एकनाथ तू लोकनाथ तू वादळात हक्काची एक साथ तू. एकनाथ तू लोकनाथ तू संकटात मदतीचा एक हात तू. स्मिताताई पाटोदकर स्पष्ट काम जबरदस्त. स्मिताताई पाटोदकर जनतेचा आवाज जनतेची शक्ती. शिवसेना एकनाथ शिंदे गट धनुष्यबाण निशाणी. हाय हॅलो नमस्कार, मी चिन्मय उदगीरकर. सध्या नाशिक पेटलंय. म्हणजे नाशिक थंड हवेचं ठिकाण आहे मला मान्य, पण ते पेटलं आहे कारण नाशिकमध्ये इलेक्शनची धुमाकूळ आहे. आणि आपण वर्तमानपत्र वाचतातच की नाशिकमध्ये जी गडबड गोंधळीची जी सिच्युएशन निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे नाशिकचं तापमान खूप वाढलेलं आहे. खूप साऱ्या घडामोडी घडलेल्या आहेत. पण जमेची बाजू अशी की अनेक चांगले चांगले आश्वासक आणि सुसंस्कृत चेहरे यावेळेस रिंगणात उतरलेले आहेत समाजकारण करण्यासाठी, सेवा करण्यासाठी. आणि अशातलंच एक अतिशय उमदं नाव की ज्याच्यामुळे प्रभाग क्रमांक जो 12 आहे त्याचं गणितच बदलून गेलं, ती माझी वहिनी. म्हणजे माझी वहिनी म्हणून मी तिला इथे बोलवलेलं नाही आहे, पण मला माहिती आहे की ती करू शकते. कारण तिने आमचं घर ज्या पद्धतीने सावरलेलं आहे आणि जे छान तिने पकडून ठेवलेलं आहे, आमच्या घरातला सगळ्यांचा विकास केलेला आहे, तर तीच प्रभाग क्रमांक 12चा पण विकास करू शकते, याबद्दल माझं कुठलंही दुमत नाही. आणि म्हणून पहिली तू उमेदवार आहे की जिचं मी प्रमोशन करतोय. याआधी पॉडकास्ट घेतले मी, पण कुणाचंही प्रमोशन केलं नाही. पण कळकळीनं सांगू इच्छितो की आमची जी वहिनी आहे स्मिता पाटोदकर, ती नक्की डेव्हलपमेंट करणार म्हणजे करणार, याबद्दल कुठलीही शंका नाही. अगदी मी तुझं काय कुणाचंच त्याच्यामध्ये दुमत नाहीच आहे. म्हणजे मी करायची तयारी घेऊनच इथे उतरली आहे रिंगणात. बरोबर की करणार म्हणजे करणार. कारण आता वेळ इतका आहे ना माझ्याकडे छान. आणि दुसरी गोष्ट की सगळ्या जबाबदाऱ्यांमधनं मुक्त झाली. आता जबाबदाऱ्या असताच माझ्यावर काही नाही बघायला गेलं तर. मग मला नवीन जबाबदारी घ्यायला आता आवडेल. वा. आणि नवीन जबाबदारी अशी घ्यायची ना की नुसत्या आपल्या कुटुंबातनं आपण आता एक शिकून गेलोय, महाराजाच्या आशीर्वादांनी पण आपण आता एवढं शिकून गेलोय की लोकांची सेवा ही सगळ्यात महत्त्वाची आहे. महाराजांचा आदर्श, महाराजांची सेवा करून किंवा महाराजांनी जे आयुष्यात आम्हाला शिकण्यासाठी जे दिलंय की हे केलं तर हे असं होतं की तुम्ही जे आज लोकांना दिलंय फिरून फिरून तुमच्यापर्यंत ते येतच येतंय. तू महाराज महाराज म्हणतेस. आमचे गजानन महाराज देव सगळ्यांचे आहेत, पण ते माझे सगळ्यात जास्त आहेत. तर माझे गजानन महाराज मला नेहमी सांगतात की कर्म असे करणार की तू देत राहा, फक्त देत राहा. येणार फिरून सगळं तुझ्याकडे येणार, ते आशीर्वाद रूपी येणार म्हणजे येणार. बस. आणि मला आशीर्वाद, बाकी काय पाहिजे. देवाच्या कृपेने सगळं रे घरात. प्रत्येक गोष्ट आहे जी म्हणू आपण ना, त्या सगळ्या गोष्टी. मुलगा मोठा झालाय, आता मिस्टरांचं पण तुला माहिती आहे कसं त्यांचं असतं. सो हा वेळ मला कारणी लावायचा आहे काहीही. पण मग त्यासाठी तू वहिनी राजकारण आणि हाच प्लॅटफॉर्म का निवडला? हे बघ, अनुभव तर खूप आहेत बघायला गेलं तर. समाजकार्यातनं बऱ्यापैकी मला आता त्याची जाण आहे मला बऱ्यापैकी. आणि एक प्लॅटफॉर्म असावा लागतो प्रत्येक गोष्टीसाठी की जेणेकरून आपण लोकांमध्ये पोहोचू शकू. बघायला गेलं तर मी म्हटलं माझ्या प्रभागाने सुरुवात करू ना. बरोबर. हळूहळू. बरोबर. हा एक एक पाऊल उचलत आपण पुढे जाऊयात. बरोबर. जे आपल्याला सगळ्यांसाठी करायचंय, आपण आपल्याला स्वतःला तर चेक करू, आपण आपल्या प्रभागासाठी किती करू शकतो. बरोबर. मी माझ्या प्रभागापासून यासाठी सुरुवात केली की या छोट्या छोट्या गोष्टी जे लोकांना गरज आहे ते मला माझ्या छोट्याशा या प्रभागात, छोटा म्हणायला आहे, मोठा खूप आहे, मोठा खूप आहे, पण ही मला स्वतःला माझी चाचणी होईल याच्यातून, माझ्या स्वतःची, की मी किती करू शकते. बरोबर. मग हा प्रभाग निवडून त्याच्यातनं छोट्या छोट्या गरजा, लोकांच्या समस्या, आणि फिरले मी ना, तुला सांगते इतक्या समस्या आहेत लोकांच्या. घरात बसून आपल्याला वाटतं काय जगतात, कसे जगतात, कसं होतं, पण नाही, खूप अडचणीत असतात लोक. बरोबर. दिसतं. आणि ते प्रत्यक्ष दिसतं त्यांच्या बोलण्यातनं, त्यांच्या कळकळीतनं, त्यांच्या चिडचिडीतनं. ते जे त्यांचं अग्रेशन असतं बोलताना, प्रेम पण खूप देतात. बरोबर. केलं ना, प्रेम पण खूप देतात. न झालेल्या कामांबद्दल चीड पण तेवढीच दाखवतात.
हां, म्हणजे आहे लोकांच्या ज्या समस्या आहेत, महाराजांच्या कृपेने मला महाराजांनी आमचं तर तू बघतोच आहे, गेले कित्येक वर्षांपासून आमच्या दादांच्या काळापासून आमचे मामासाहेब पाटोदकर त्यांच्यापासून आमचं सगळं ही कारकीर्द दादांनी चालवली पुढे. आम्ही ती पुढे चालवण्याचा प्रयत्न करतो जसं होईल तसं. पण महाराज असं आहे ना की सगळं करून घेतात आमच्याकडनं. त्यामुळे तिथे कुठे काही कमी पडतं. आणि महाराजांचं असं आहे, तू प्रसाद घ्यायला पण ये कधीतरी. हो, अन्नपूर्णा बसलेली असते तिथे, की ते सगळे लोक जितके येतात समुदाय सगळं होऊन जातं, पण ती अन्नपूर्णा अशी आहे ना की धरून बसेल, कमी पडत नाही कुठल्या गोष्टी. म्हणजे काय सधन आहे सगळं. बरोबर, काहीच कमी नाहीये कुठल्या गोष्टी. त्यामुळे तू ठरवलंस की हा आशीर्वाद लोकांच्या मध्ये बस फक्त लोकांसाठी जगायचं. आता लोकांच्या समस्या सोडवायच्या, लोकांसाठी जगायचं. जेवढा करता येईल, जितका वेळ घालवता येईल, प्रत्येकाचं कल्याण आपल्याकडनं भले हो ना हो, पण त्याला मदत हातभार तर आपण नक्कीच लावू शकतो. बरं, जेव्हा तू ठरवलंस की मला आता राजकारण करायचंय किंवा मला आता इलेक्शन मध्ये उभं राहून निवडून यायचंय, तेव्हा घरची रिएक्शन काय होती? छान आहे ना रे हा प्लॅटफॉर्म. मला ह्या छोट्या गोष्टीतनं मला खूप पुढे जाण्याची संधी आहे, की पुढे जाऊन आज मी हे छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा शिकत जाईल पुढे हळूहळू, या 5 वर्षात मला वाटतं मी एवढी तर नक्कीच शिकलेली असेल की अजून पुढचा प्रभाग किंवा गरिबांसाठी, गरीब म्हणण्यासाठी ज्यांना गरजा आहेत त्या गरजूंच्या मी गरजा पुरवू शकेल. बरोबर. असं. पण मग घरची रिॲक्शन काय होती जेव्हा तू सांगितलंस की मला? सुरुवातीचे दिवस खरं सांगायला गेलं ना 2001 पासनं मला हे संधी साधून म्हणजे येत होती, संधी माझ्याकडे चालून येत होती. पण काही गोष्टी असतात जिथे एक्सेप्टन्स खूप अवघड असतो की, आणि तेव्हाचा 2001 काळ पण असा होता की नाही करायचं किंवा काय, या गोष्टी मग होत थोडं पुढे आत्ता घरचे असे इथपर्यंत आलेत आणि मी स्वतः हे पाऊल उचललंय की नाही आता हे केलंच पाहिजे. बरोबर. हा पाऊल म्हणजे मला घेणं मस्ट होतं इथे, आणि दिली, सगळ्यांनी साथ दिली. आज सगळे माझ्या सोबत आहेत. आज काय सगळे नेहमीच होते, पण या गोष्टीसाठी जे होतं की थोडं नाही, हे आपलं नाही आहे, आपली जागा नाही आहे ती, आपण नाही करू शकत हे, किंवा आपण ज्या घरातनं आहोत तिथे या सगळ्या गोष्टी नव्हत्या होऊ शकत असं. पण आज देत आहेत मला, सगळे साथ देत आहेत. माझा दीर, माझी जाऊ, नणंद, सख्खी बहीण 1.5 महिना झालं घरी येऊन बस आली. माझ्या 3 मुलं आहेत तिला, ते सगळ्यांना सोडून ती पण आज इथे आहे माझ्यासाठी. जेवढे माझे नातेवाईक आहेत सगळे माझ्या सगळे सोबत आहेत. आम्ही फिरतो सोबत सगळेजण. सकाळी 9-9:30 पासून लागलेलो असतो, 12 वाजतात घरी जायला. पण छान चाललंय खूप, आणि नवीन आहे माझ्यासाठी एक्सपिरियन्स खूप जास्त. तर का तुला बहिणी असं वाटलं की राजकारणाचाच प्लॅटफॉर्म निवडावा? आता ही सध्याची परिस्थिती अशी आहे ना की एक सुशिक्षित स्त्रीची जी मला वाटतं की मी याच्यातनं आहेच, विषय नाही तो. सुशिक्षित स्त्रियांची आता सध्या खूप गरज आहे राजकारणात खूप गरज आहे. कारण एक बाई जी आपलं घर नीट सांभाळू शकते, आपलं फॅमिली नीट सांभाळू शकते, आपल्या नातेवाईकांना नीट बांधून ठेवू शकते, तर मला असं वाटतं ती हे का नाही करू शकणार सगळ्या गोष्टी. क्या बात आहे. हां, या सगळ्या गोष्टींसाठी तिला, आणि मी तर म्हणते बायांनी उतरला पाहिजे. माझा पहिला उद्देशच हा होता की आपण हे जर सगळं नीट सांभाळू शकलोय तर नक्कीच आपला प्रभाग, आपलं नाशिक आपण नीट सांभाळू शकू. क्या बात आहे. आणि यासाठीच मला असं वाटलं की नाही, आता आपल्याला गरज आहे, आपण उतरूयात इथे, सगळ्यांच्या समस्या सोडूयात, त्यांच्याशी भेटूयात, हितगुज करूयात, आणि मग बांधू ना आपले सगळे लोक आपल्याजवळ. काय काय समस्या आहेत तू आता करंट तुझ्या प्रभागामध्ये? काय काय आता बघायला गेलं तर माझ्या प्रभागामध्ये मी जेव्हापासनं फिरते, छोट्या वसाहतींपासून सुरुवात करते. मी अगदीच छोट्या वसाहतींमध्ये सगळ्यात महत्वाचं मी काय बघितलं माहिती, जिथे ते राहतात ना, बरोबर, तिथनं नालामधनं वाहतो. नंदिनीची गोष्ट करतेस? नंदिनीची तर आपण घेणारच आहोत, नंदिनीची तर अजून घेणार आहे. आपण जिथे राहतो, जे हे छोट्या वसाहती आहेत, मिलिंद नगर म्हण, राहुल नगर म्हण, छोटे छोटे स्लम एरिया, यांच्यामध्ये मी गेली ना जेव्हा बघायला, खूप मोठे मोठे आहेत ते, हे पसरलेले आहे, खूप जास्त पसरले ते. पण जेव्हा तिथे मी मध्ये गेली ना, लिटरली लोकांच्या अशा चाळी आहेत तिथे मध्ये, आणि तिथून आतनं गटारी वाहत आहेत लिटरली. 2021 मध्ये यांची पंचवार्षिक संपली नगरसेवकांची. 2021 नंतर मला नाही वाटत तिथे कोणी गेलंय ते बघायला. सगळ्या समस्या, सगळं जेवढं काय आहे मला वाटतं नगरसेवकांवर सोडून दिलेलं आहे. तुम्हाला फंड तर पाहिजे त्या गोष्टीसाठी, फंड कुठून देणार? म्हणजे प्रत्येक गोष्टीचा कुठेतरी जाऊन आपण अर्ज करा, हे करा, तिथून कुठून तरी येणार, मग त्या नगरसेवक ते कुठेतरी जाऊन काम करणार, हे नाही होऊ शकत. याच्यासाठी एक तू बघ, म्हणजे त्यांच्या समस्या, प्रत्येकजण चिडचिड करत होता, प्रत्येकजण. तिथे मी गेली, आज त्यांची काहींची घरं पाडली जात आहेत,
नवीन याच्यामुळे ठीक आहे, त्यांची राहण्याची पण एक व्यवस्था सोय केली व्हायला गेली पाहिजे, पाहिजे. व्यवस्था व्हायला पाहिजे. असेल त्यांचं काहीतरी प्लॅनिंग असेल, जिथपर्यंत मी अजून पोहोचलेली नसेल, पण जिथपर्यंत मी विचारणा केली, जिथपर्यंत मी विचारपूस केली त्या गोष्टींची, तिथपर्यंत आहे की ते जाणारच आहे, तो विषयच नाही त्याच्यामध्ये. पण घराच्या बाहेर नाल्या, अगदी दारातच का, तिथे तुम्हाला आरोग्य तुमचं व्यवस्थित राहील तिथे? बरोबर. कसं राहील? नाली गटार असल्यावरती. आणि नाली म्हणजे मी असं सावरून चालावं लागत होतं मला प्रत्येक ठिकाणी जाताना. जागोजागी कचरा पडलेला, बरं. घाण, बरोबर. टॉयलेटची नीट व्यवस्था नाही. मी दुसऱ्या दिवशी तिथे माणसं पाठवून ते टॉयलेट्स वगैरे सगळे साफ करून घेतले. अच्छा. हां, म्हणजे आमचे आता माझी नगरसेवक कांबळेजी, जॉय कांबळेजी, समीर कांबळे, बरं. हे आणि माझे मिस्टर तिथे गेले. त्यांनी तिथे सगळं बघितलं, त्या लोकांची सगळी व्यवस्था करून दिली, त्यांचं सगळे टॉयलेट क्लीन करून दिले व्यवस्थित. तिथे ते ढापे सगळे, त्याच्यातनं पाणी बाहेर येत होतं. लिटरली आपण जिथून चालू शकत नाही अशा ठिकाणी लोक राहतायत तिथे. इतकी घाण अवस्था, इतकी घाण व्यवस्था पण आहे तिथे. बरोबर. हां, मग या सगळ्या गोष्टी जर मला असं वाटतं आपण जिथे खरंच चालू शकत नाही ते लोक तिथे राहतायत, तर त्यांची परिस्थिती काय असेल तू विचार करा त्या गोष्टींचा. बरोबर. मग या समस्या सोडवायच्या कोणी? बरोबर. मग ह्या समस्या सोडवण्याचा मी निर्धार घेतलाय की ही छोटी असेल, एकने स्टार्ट होतीये, पुढे मोठ्या मोठ्या सोडवेल, बरोबर. याची मी खात्री देते. ही झाली एक समस्या. अजून काय काय समस्या आहेत वॉर्डामध्ये ज्याच्यावरती तू काम करणार आहेस? बघ, आता वॉर्डमध्ये बघायला गेलं तर गार्डन बघतो, नाना नानी पार्क. हो, तुमच्या तू बघितलं असशील, मी तुला नेलं पण होतं दाखवायला. हां, नाना नानी पार्क तू बघ, तिथे चालायला ते नाना नानी चालतील कुठून, जातील कुठून मध्ये? मोठं गवत. हां, माझ्या हाईटला मला इथे लागेल एवढं गवत आहे तिथे. आणि गवतांचे ते स्टेम्स एवढ्या जाड जाड. हां, कुठून चालतील? नाना नानी आपल्या छोट्या छोट्या पिल्लांना, आपल्या नातवंडांना जेव्हा घेऊन जातील तिथे, काय या गवतात खेळवतील? हां, तुम्ही व्यवस्था करताय ना तिथे नाना नानींना येण्यासाठी, त्यांची संध्याकाळ तिथे छान घालवण्यासाठी, आपल्या नातवंडांना खेळवण्यासाठी बरोबर. आहे तिथे एखादं ते गार्डन. तू जाऊन आपण बघितलं कालच, बरोबर. काय व्यवस्था आहे त्याची. अवघड आहे. हां, कोणी करावं हे काम? बरोबर. हां, मग आता मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, याच्यात आपण हात घालू शकतो, ह्या गोष्टी आपण नीट करू शकतो. आणि ही गोष्ट नुसती करण्यापुरता मर्यादित नाहीये, बरोबर. ती मेंटेन पण झाली पाहिजे. मेंटेन झाली पाहिजे. लॉंग टर्म पर्यंत नाही, कायम. कायम. जर तुम्ही एक गोष्ट करताय, मला वाटतं पुढच्या 25 वर्षाच्या पुढचा ध्यास धरा आणि मग ती गोष्ट करा. बर. हां, थोडंसं एक प्लॅनिंग असलं पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये, की आज नुसतं करून दिलं आणि सोडून दिलंय, होऊ नाही शकत ती गोष्ट तशी. बरोबर. त्या प्रत्येक गोष्टीला एक परफेक्ट प्लॅनिंग असलं पाहिजे असं मला वाटतं. Correct. आता मी दुसरा एक मुद्दा घेते तुझ्याकडे, नंदिनी नदी. हां, मला तुझं कौतुक यासाठी करावं असं वाटतं की असंख्य जण त्याला नासरडी नाला म्हणतात, अगदी पण बरोबर. तू नंदिनी नदी असा उल्लेख केला आहे. हो, म्हणजे मी तुझ्या माहितीसाठी सांगतो की गेले 7-8 वर्ष आम्ही नंदिनी नदीवरती काम करतो आहोत. आमचे रोशन केदार तिकडे खूप चांगलं काम करत आहेत. आमची सगळी टीम तुझ्याबरोबर आहे. आमचा एकच ध्यास आहे की नंदिनी नदी वाहिली पाहिजे, ती अविरल निर्मल वाहिली पाहिजे. बस. ती हिरवी नाही दिसली पाहिजे, ती निळीशार सुंदर दिसली पाहिजे. काय बात आहे. आता तू जाऊन बघ तिथे, मी जेव्हा बघितलं जनावरं मरून पडलेली होती, बरोबर. दुर्गंधीयुक्त होती ती नंदिनी नदी. कचरा जागोजागी पडलेला, घाण पडलेली, झाडं अशी वाढलेली, बरोबर. त्या झाडांमध्ये ते पावसाळ्याचे कचरा असा अडकून पडलेला. तू नदीची अवस्था तू बघशील ना, अक्षरशः म्हणजे मी एक स्त्री आपण म्हणतो ना, बरोबर. जी मी स्वतः जर नंदिनी नदी असती, मी कशी असली पाहिजे होती. आणि तू तिची अवस्था बघ आता कशी आहे. आणि हा खरंच विचार करण्याचा विचार आहे. त्या नदीबद्दल मी म्हणत नाही आहे फक्त, आज त्या नदीची जी अवस्था आहे त्याच्यामुळे लोकांच्या तब्येतीसुद्धा खराब होतात. खराब झालेले आहेत. बरोबर. हां, एक कनेक्शन दुसरीकडे लागतंय, दुसरं कनेक्शन तिसरीकडे लागतंय ना. बरोबर. मग आपण मला वाटतं मूळच नष्ट केलं व्यवस्थित, तर मग पुढच्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक संपत जातात ना रे. बरोबर. हां, बरोबर. मग ह्या मुळाकडे का बघत नाहीत लोक? बरोबर. हां, करायला पाहिजे. नंदिनी नदीचा विकास हा नंदिनी नदीचा विकास नाही राहणार आहे. बरोबर. नंदिनी नदीला एक सुंदर, तुम्ही तिचा मेकअप होईल ना छान, कशी एक स्त्री तशी दिसेल ती तेव्हा. काय बात आहे. वाहील ती, तिचा मेक ओव्हर करायचा आहे मेक आपल्याला. ओव्हर करावा तिचा. तेव्हा तिचं एक सुंदर रूप सगळ्यांना दिसेल. बरोबर. आज रामाची भूमी आहे ही, बरोबर. राम इथे वास्तव्य करून गेलेले आहेत. बरोबर. आणि त्या ठिकाणी नद्यांना असे नाल्यांचे रूप येत आहेत. काय अर्थ आहे त्याच्यात? बरोबर.
व्हायला पाहिजे ना ते. मग त्याचा ऍक्शन प्लॅन डोक्यात तयार आहे अगदी आणि मी तो ते करणार. करणारच आहे. बघ, ज्या बाया माझ्याकडे रडल्या ना त्यांच्याकडनं मी एवढं नक्कीच शिकली आहे की अडचणी खूप आहेत लोकांच्या. नदीची अवस्था, नंदिनी नदी माझ्याकडे रडू शकत नाही, पण ती मला दाखवू शकते. मी तिला बघून हे कळू शकते ती किती रडते. तिचे अश्रू पुसले पाहिजे आपण. वा. जसे आपण एका बाईचे, जी माझ्यासमोर होती, जी रडत होती, तिचे अश्रू मी पुसू शकत होती, तिच्या भावना मी समजून घेऊ शकत होती. प्रत्येक माणसाने त्या नदीची ही अवस्था जशी आहे ना आता, बरोबर. तिच्या त्या भावना समजून घ्यायला पाहिजे. बरोबर. ती स्वरूप नक्कीच पालटेल वा. आणि ती होईल नंतर माझी नंदिनी नदी. वा, बघ वा, तू वा. बघशील आणि मला वाटतं तुमच्या सगळ्यांचा सहभाग असेल ना, 100% सगळ्यांचा सपोर्ट असेल ना, मी सांगते, मी अगदी हे निवडणूक झाल्या आपण हा प्रकल्प हाती, म्हणजे हो नाही तर न हो, मी असं म्हणत नाही की मी जिंकूनच येईल, मी असंही म्हणत नाही मी हारेल, आणि मला कुणाला हरवण्यासाठी जिंकायचं नाही आहे. क्या बात आहे. मला स्वतःमध्ये ती जिद्द आहे की मला जिंकायचं आहे आणि या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मला जिंकायचं आहे. बरोबर. आणि हे जिंकून आल्यानंतर तू स्वतः माझ्यासोबत असणार आहे तिथे नंदिनी जाते. येणार म्हणजे येणारच. आणि असे आमचा अजेंडा ठरलेलाच आहे, अगदी तो क्लिअर आहे नाशिककरांसाठी, की जे आमच्या नदीचा विकास करतात, जे आमच्या पर्यावरणाचा विकास करतात, त्यांच्याबरोबर आम्ही आहोत म्हणजे आहोतच. त्यामुळे वहिनी तुझ्याबरोबर आम्ही आहोत. सेफ्टी आणि सिक्युरिटी हा तुमच्या वॉर्डसाठीचा एक मेजर कन्सर्न आहे. त्याबद्दलच्या डोक्यामध्ये काय काय संकल्पना आहेत? बघ, आता 2027 पुन्हा कुंभमेळा येणार. कुंभमेळा येणार म्हणजे ओघाणे लोक आलेच. बरोबर. अगदी मोठा जनसमुदाय येईल, बाहेरून लोक येतील. अगदी आपला मुंबई नाका आणि या सगळ्या परिसरामध्ये प्रचंड गर्दी, गडबड सगळी निर्माण पूर्ण होईल. नाशिकमध्ये गर्दी असणार आहे. मग त्याच्यामध्ये काय, चोरीचं प्रमाण वाढणार, चेन स्नॅचिंगचं प्रमाण वाढणार, महिलांच्या सुरक्षेचा विषय राहणार, बरोबर. सगळ्यात टॉयलेट्स राहणार. आता स्त्रियांसाठी बघायला गेलं तर टॉयलेटची आपल्याकडे खूप मुबलक व्यवस्था आहे. ती व्यवस्था व्यवस्थित नाही, आणि जिथे आहे ना तिथे बाया जाऊ शकतील अशी परिस्थिती नाही आहे. बरोबर. पहिले तर ते मला ठामपणे करायचंय बरं. की हे मला करायचंच आहे, हा निर्धार आहे माझा. पहिले तर जशी माझी नंदिनीचा मी एक विचार करून उचलली की मला या नंदिनीसाठी हे करायचंच आहे, तो एक माझा आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी तर मला पहिली गोष्ट तर माझं की टॉयलेट्सची व्यवस्था व्यवस्थित झाली पाहिजे. कारण बाहेरनं प्रचंड प्रमाणात लोकांची इथे आवक होणार आहे, येणार आहेत. बरोबर. तर ते तर मस्ट आहे. बाहेरनं येणाऱ्या बायांसाठी सुद्धा ती गरजेची गोष्ट आहे. दुसरी अशी की सुरक्षेसाठी काय करू शकतो आपण महिलांच्या, पहिले तर त्यांना स्वतःला एक प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे सुरक्षितेसाठी त्यांच्या, की तुमच्यासाठी कोणी सुरक्षा करायला तुमच्यापर्यंत येईल आणि तो पोहोचलेला असेल आणि तिथे अवेलेबल असेल अशी गोष्ट नाहीये ना. तुम्ही स्वतः तुमची सुरक्षा केली पाहिजे. त्यासाठी आपण एक प्रशिक्षण देणार त्यांना. ते करणंच आहे, ते आपलं आद्य कर्तव्य आहे. कारण मी पण स्वतः हा विचार करते की आज माझ्याबरोबर वरील 2 लोक फिरताय, पण मी एकटी फिरत असेल, माझ्यावर ही परिस्थिती आली तर बरोबर मी काय करेल. हा पहिला. बरोबर आहे. दुसरा असं की गस्त बसवणं आलं. बरोबर. फक्त स्त्रियांसाठी नाही, ह्या सगळ्यांसाठी, की जिथे चोरीचे प्रमाण वाढलेत ते होऊ नये, ते कमी व्हावेत, यासाठी गस्त पथक असलं पाहिजे. बरोबर. CCTV असले पाहिजे. क्या बात आहे. ते चालू असले पाहिजे. हा मेन आहे. आपल्याकडे खूप CCTV आहे, तू बघून ये किती चालू आहेत. तू सिग्नलवर उभा राहा, एक दिवस थांबून बघ, 10 मिनिटं सिग्नलवरती, सिग्नलवरचे किती CCTV चालू आहे तुला रिक्षावाले सांगतील. क्या बात आहे. माझा एक अजेंडा आहे की जेव्हा रिक्षावाला सरळ निघून जातो ना सिग्नल तोडून, समजायचा तिथला CCTV बंद आहे. कारण रिक्षावाल्यांना पहिले माहिती कुठले CCTV बंद आहे. पहिले तर हे म्हणजे आपल्याकडे आहे व्यवस्था सगळ्या, बरोबर, अंमलात आणा. बरोबर. अंमलात आणल्याशिवाय कशा होतील या सगळ्या गोष्टी. करेक्ट आहे. अंमलात आणल्या गेल्या पाहिजे, त्याचं नियोजन व्हायला पाहिजे, ते दुरुस्ती व्हायला पाहिजे, मेंटेन व्हायला पाहिजे. बरोबर. त्याशिवाय कसं शक्य आहे हे सगळं होणं. बरोबर. अशक्य आहे हे सगळं. मी तर आणून आज सगळं बसून देईल, मी सगळं करेल. अहो तुम्ही आज तुमच्याकडे एखादं बाळ, आपल्याकडे समजा जन्माला आलेलं बाळ आहे, त्याचं व्यवस्थित तुम्ही संगोपन केलं नाही, काय होणार आहे. बरोबर. नुसती बाई म्हणत बसेल अगं माझं बाळ असं, माझं बाळ, अगं घे काळजी घे, त्याला वाढव व्यवस्थित. आपण असंच म्हणू ना, त्या बाईला मूर्ख म्हणू ना आपण तिथे, की त्या बाळाला नावं ठेवणार आहे तुम्ही. बरोबर. आज आपण CCTVला नावं ठेवण्यापेक्षा जो त्याचं काम करत नाही त्याला धरा, त्याला नावं ठेवा. नाशिक आपल्याला सुजान करायचं आहे तर त्या CCTVना तुम्हाला दोष देऊन उपयोग नाही हो. तुम्ही बघा मूळ कुठे आहे. बरोबर. आणि बालसंस्कार केंद्रांच्या अनुषंगाने डोक्यात काय विचार आहे तुझे? स्लममध्ये फार गरज आहे त्याची, खूप गरज आहे स्लममध्ये. तर मी तर म्हणते आहे,
सुशिक्षित बाया आपल्या मुलांची छान काळजी घेतात. मी म्हणत नाही की बाकीचे घेत नाहीत, बरोबर बरोबर आहे. त्यांना कामं खूप असतात. बरोबर आज पोटा पाण्याचा प्रश्न असतो. सकाळी ती बाई घराबाहेर पडते, संध्याकाळी घरी बसते. घरी का पोचतात माहिती? 5 वाजता त्या पाणी भरण्यासाठी. बर त्यांचं पहिलं नियोजन असतं 5ला कुठल्याही परिस्थितीत घरी पोचलं पाहिजे, पाणी येणार आहे आमच्याकडे. बरोबर कुठले सगळ्या वेळा टाळतील पण पाणी यायची वेळ टाळू शकत नाही, कारण आज त्या बाईने पाणी नाही भरलं तर उद्या घरात तिच्या पाणी राहणार नाही. बरोबर बरोबर आहे. मग जी बाई पाणी भरायची वेळ तिला माहिती की आपल्याला वेळेवर पोहोचावं लागतंय, त्यांचे छोटे छोटे मुलं असतात, दिवसभर ठेवणार कुठे, त्यांचं करणार काय? बरोबर घेऊन तर फिरू शकत नाहीत त्या बाया. म्हणजे काय, त्यांच्या पोटा पाण्यावर पण त्याच्यामुळे बऱ्यापैकी आपण म्हणू परिणाम होतोच होतो. मग त्याच्यासाठी मला असं वाटतं की स्लममध्ये खूप जास्त गरज आहे या गोष्टींची. बरं त्यांचं संगोपन व्यवस्थित व्हायला पाहिजे. त्यांना एक टीचर, एक शिक्षण, व्यवस्थित खाणं पिणं, या सगळ्या गोष्टी एक व्यवस्थित झाल्या त्यांच्यासाठी सुद्धा व्यवस्थित, की उद्या जाऊन एक सुदृढ बालक मोठं होऊन तुमच्याच याच्यामध्ये एखादा त्याच्या डॉक्टर होऊ शकतो, एखादा इंजिनियर होऊ शकतो. काही आपण इमॅजिन करणारे, मी माझं स्वतःचं मी कुणाकडे तरी ऐकलं होतं एक वाक्य, की लोक जन्माला येतात, वाढतात, मोठे होतात, छोटे म्हणजे बरोबर मोठे होतात, खातात पितात, आयुष्य घालवतात आणि मरून जातात. बरोबर म्हणजे त्यांच्यामध्ये काही लोकांमध्ये ते इतक्या क्वालिटीज असतात की त्यांना माहीत पण नसतं की कदाचित आपण भविष्यात जाऊन स्वतः आपण एखादे अब्दुल कलाम होऊ शकत असतो, क्या बात आहे. किंवा आपण एखादी चांगल्या पोस्टवरती कुठेतरी जाऊन लोकांचं आपण कल्याण करू शकत होतो. बरोबर का? गायडन्स नसल्यामुळे. बरोबर प्रॉपर गायडन्स नसल्यामुळे होतं माहिती या गोष्टी. मग याला पण गायडन्ससाठी तुम्हाला लहानपणापासून व्यवस्थित प्रॉपर गायडन्स मिळत गेलं, संस्कार झाले का तुम्ही पुढे जाऊन व्यवस्थित तुमच्या त्या क्वालिटीचा यूज होणार नाही. बरोबर. वहिनी, असं आपण बघतो की अनेक जण असं म्हणतात की आम्ही हे करू, आम्ही ते करू, पण नंतर त्यांनाच वेळ मिळत नाही. मला एक सांग, खरोखर सांग, तू कॅमेरासमोर आहेस, तू लोकांना किती ॲप्रोचेबल असू शकणार आहेस, किती वेळ देऊ शकणार आहेस? बघ, पहिले तर मी तुला हे सांगते की आमचं गजानन महाराजांचा वरदहस्त आहे आमच्यावरती. हां, पहिली तर ही गोष्ट आहे. महाराज कायम आमच्या पाठीशी आहे, तुझ्याही आहे, यांच्याही आहे, सगळ्यांच्या आहे. पण मी सांगेल महाराज माझे खूप जास्त आहेत. हां, त्यामुळे हा तर विषय नाही आहे की मला खोटं बोलून काही करण्यात. मला वाटतं, मला तू विचार सगळ्यांना की ताई किती खोटं बोलते किंवा आईने किती खोटं बोलते. आमचा प्रॉब्लेम असतो वहिनी, सगळं खरं बोलते. तर हा आता खोटे आश्वासने द्यायला मला मुळात आवडलेलं नाही. तू आता बघतोय स्वतः की मी माझं या घरात पदार्पण केल्यापासून आत्तापर्यंतचं माझं आयुष्य मी कसं घालवलं आहे. मुळात किती प्रामाणिकता माझ्या प्रत्येक गोष्टीत होती हेही तू बघितलंय. आणि काय द्यायचे रे, खोटे आश्वासने देऊन जर तुम्हाला काही करायचं असेल तर मुळात पहिली गोष्ट तुम्ही ती करू नका, हे मला पहिले म्हणायचं आहे. दुसरं की मी या क्षेत्रात आली आहे आणि पहिले 6 महिने मी काम करेल आणि मग नंतर मी बसून मस्त ऐशोआरामात घालवेल, अशातला तर मुळात मुद्दा नाही. हां, हे काम मला करायचं आहे आणि ते काम करण्यासाठी मी ते आली आहे. तर मला असं वाटतं त्यात सातत्य माझं पहिल्या दिवसापासून जर असेल ना, तर ते कायम राहील. आणि हे काम मला आत्ता करायचं आहे ना, मी जर लोकांना करून नाही दाखवलं ना, मला पुढची पंचवार्षिक पण लढायची आहे. मी आता घरी नाही बसणार. आता मी घरी नाही बसणार आहे. आता ही पंचवार्षिक मी माझे कामं गाजवून जर नाही सिद्ध केली, पुढच्या पंचवार्षिकला मला कोण विचारेल? बरोबर. तर ही पंचवार्षिक आहे ना, मला गाजवायची आहे, फक्त कामं करून गाजवायची आहे. बरोबर. स्मिता पाटोदकरला असं लोकांनी ओळखलं पाहिजे की ही ताई स्मिता पाटोदकर आल्या नाही, असं लोकांनी नाही म्हटलं पाहिजे. हे जे काम केलंय ना यांनी, ज्या स्मिता पाटोदकर त्या आहेत ह्या. हां, मला कामं करून गाजवायचं आहे. बरोबर. असं आहे. कसा रिस्पॉन्स मिळतो तुला लोकांचा? छान लोक ओळखतायत. बरं. हे सगळ्यात महत्त्वाचं. बरं. की पहिल्या दिवशी गेली तेव्हा लोक की कोण आहेत, नवीन चेहरा आहे किंवा तसं होतं. पण आता लोक ओळखायला लागली. आता ताई 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 हे सगळीकडे व्हायला लागले. लोक मला कामं सांगायला लागली आहेत, त्यांचे प्रॉब्लेम्स कळायला लागलेत. पहिल्या जेव्हा गेली तेव्हा हा पॅम्पलेट्स बघायचे, हां हां ठीक आहे असं म्हणायचे. मग नंतर जेव्हा पुन्हा गेली, अप्रोच झाली,
मला स्वतःला कॉन्फिडन्स आला की आपण यांच्याशी छान बोलू शकतो. Correct. मग त्यानंतर त्या गोष्टी बदलल्या, खूप छान बदलल्या. आणि मग सगळे सांगायला लागले, त्यांचे प्रॉब्लेम सांगायला लागले. आमचा असा प्रॉब्लेम आहे, आमच्याकडे असं नळाचं काम आहे, आमचं असं असं होतं आहे, आमची घरं असे भिंती खराब झाल्या आहेत, आमच्याकडे पाण्याच्या तोटी, छोट्या छोट्या गोष्टी होत्या, पाण्याची तोटीच तुटलेली आहे, पाणीच नीट वेळेवर येत नाही. हे मी म्हटलं हे लिस्ट करा. बरं. सगळ्यांना म्हटलं एक लिस्ट करा, तुम्ही तयार ठेवा. ज्या दिवशी आपण निवडून येऊ बरोबर. त्याच्या दुसऱ्या दिवसानंतर तुमचे तक्रारीचे फोन मला यायला पाहिजे. क्या बात आहे. काय यायला पाहिजे तक्रारीचे फोन? तुमचे तक्रारीचे मला जोपर्यंत फोन येत नाही मी तिथे पोहोचेल कशी काम करायला? करेक्ट. हां, मला एक प्लॅटफॉर्म तुम्ही मग तुमच्या त्यामार्फत मिळवून द्या की तुमच्या तक्रारीचे फोन मला आले पाहिजे, मी ते काम करायला तिथे पोहोचली पाहिजे. ते काम झाल्यानंतर तुमच्याकडनं येणारी जी असेल ना, हा आमचं काम झालं, ती माझी पोचपावती असेल. वा. तिथून सुरुवात होईल आपल्या इंटरॅक्शनची, बरोबर. आपल्या एकमेकांच्या भेटीची, रोजच्या आपल्या बरोबर. रोज एक दिवस जवळ येण्याची. बरोबर. क्या बात. इथून सुरुवात असणार आहे. बरोबर. नाशिकच्या, आता हे झालं तुझा प्रभाग, नाशिकच्या डेव्हलपमेंटबद्दल काय डोक्यात विचार आहे? कारण तू काय थांबणार नाही आहेस. नाही अरे काय आता थांबायचंच नाही गड्या, थांबायचं नाही. आता नाही थांबायचं. मग नाशिकच्या डेव्हलपमेंटसाठी काय काय डोक्यात? आता बेसिक तर कसं आहे, आपल्या प्रभागापासून सुरुवात करायची. एक 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 प्रभाग प्रत्येकाला वाटून दिलेला आहे, जो तो त्याच्या त्याच्या परीने काम करणार आहे. बरोबर. ठीक आहे. ज्या प्रभागात काम होत नाही आहे तिथल्या कंप्लेंट्स ऑटोमॅटिक येणार आहे. बरोबर. कोणीतरी तिथे काम करणार आहे, आपण पोहोचू, बरोबर. आपण जाऊ. बरोबर. आपल्याकडे मुबलक वेळ आहे की आपला प्रभाग सांभाळून आपण करू शकू. झाला प्रभागाचा विषय. प्रभागातनं थोडी बाहेर जेव्हा मी पडेल ना, नाशिकसाठी ऑटोमॅटिक मी इथूनच नाशिकला जोडली जाणार आहे. बरोबर. इथून बरोबर. की इथे माझी नंदिनी नदी वाहते ना, बस इथून मी सगळ्यांना कनेक्ट व्हायचा विचार आहे माझा. नंदिनीच्या माध्यमातून येस 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 येस. पण जशी ती वाहत वाहत चालली आहे ना, तसं तसं तिच्यासोबत तिला घेऊन तिला स्वच्छ करत 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 नाशिकच्या हृदयात जाऊ आपण. बरोबर. क्या बात आहे. आता मला एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न अगदी विचारायचा आहे. विचार. धनुष्यबाणच का हाती घेतलंस तू? रामांकडे पण धनुष्यबाण होतं माहिती आहे तुला? वा वा वा. रामांचा धनुष्य बाण जो की नेम असा साधला की जिथे लक्ष गाठणार म्हणजे गाठणार. Yes. खीच के तान धनुष्य बाण. आणि वाटतं मला कसं काम करण्यासाठी मला पाहिजे होता पक्ष. बरोबर. पक्षासाठी काम असं काही नाही आहे. बरोबर. काम करण्यासाठी पक्ष हवा, पक्षासाठी काम असं काय गरजेचं असं नाही आहे खरं बघायला. काम केलं तर पक्षाचं काम ऑलरेडी होणारच आहे. आणि तेच तर पोच पावती आहे क्या माझ्या बात आहे. पक्षाची सुद्धा. क्या बात आहे. हां? बस. तिथून माझ्या पक्षाची पण ओळख निर्माण होणार आहे. बरोबर. मग माझ्या पक्षाला पण प्राऊड व्हायला पाहिजे आणि माझ्या प्रभागाला पण प्राऊड व्हायला पाहिजे आणि माझ्या नागरिकांना पण प्राऊड व्हायला पाहिजे. इथून ही जी सुरुवात आहे ही आपलं लक्ष आहे, रामाचा बाण आणि तो लक्ष आपलं काम. करेक्ट. हे तू करणार. येस. आता अजून एक खोचक प्रश्न विचारतो. अरे 10 विषय तयारी माझी. विरोधकांना काय सांगशील? नाही हे बघ, आत्ताच मी बोलले तुला, कुणाला हरवण्यासाठी नाही जिंकायचं. आपल्याला जिद्द आहे की आपल्याला जिंकायचं आहे. Correct, correct. आणि जिंकायचं काय साधारण आहे, काहीच कमी नाही देवाच्या कृपेने मला. बरोबर. काही आवक व्हावी म्हणून नाही, बरोबर. समाज कार्य व्हावं म्हणून आपल्याला जिंकायचं आहे. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी. हारणारे तर आपोआप हारणारे, बरोबर. कदाचित कोणी पण असू शकेल, मला तो काही मुद्दा नाही आहे. बरोबर. आणि माझा विरोधक कोणीच नाही आहे, वा. माझा कोणीच विरोधक नाही क्या आहे. जिंकणं ही माझी जिद्द आहे आता करेक्ट. करेक्ट. सध्या. प्रभागातल्या सगळ्या बायकांना काय संदेश देशील? निघा बाहेर, बाहेर पडा. बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही, बरं. अजिबात कळत नाही. खूप सुंदर आहे जग, तितकंच क्रूर पण आहे आणि तितकंच समस्यांनी ग्रासलेलं पण आहे. पण तुम्ही जेव्हा बाहेर पडाल ना, तेव्हा तुम्हाला कळेल जगात चाललं काय. बरोबर. एवढ्या एवढ्याशा पॉइंटमध्ये राहून आपण साम्राज्य नाही करू शकत. त्याच्यासाठी तुम्हाला बाहेर समुद्रात लढावं लागतं, पोहावं लागतं, तुम्हाला एक संघर्ष करावा लागतो. तेव्हा तुम्हाला कळतं हे सगळं काय. वा. त्याच्याशिवाय नाही. बाहेर पडा, तुम्ही कामं करा, तुम्ही काहीही करा, पण घरात आपलं आयुष्य त्या पॉइंटमध्ये घालून वाया घालवू नका. क्या बात आहे. तर वहिनी, आता मला फायनल सांगायचंच तू की कुठली कुठली कामं 100% करणार म्हणजे करणारच आहेस तू? बघा आता मी पुन्हा एक 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 स्टार्ट करते, हळूहळू सांगते. सगळ्या गोष्टी एक एकने जाऊयात. पहिले तर माझी नंदिनी नदी, हां तिथून स्टार्ट करू. माहिती आहे तर गोदा आरती होते गोदावरीवर, आपल्या नदीवर. तुला माहिती आहे आपलं 70% पाणी आपली नंदिनी नदी पुरवते गोदावरीला.
क्या बात आहे. हो. हां 70% पाणी आपली नंदिनी नदी पुरवते. गोदावरीला पुरवते. त्या नदीवरती आपण जशी गोदा आरती होते ना, बरोबर. गोदा आरतीने स्टार्ट करूया. वा. छान एखादा स्पेस आपण शोधूया तिथे. तिथे मस्त गोदा आरतीची छान गोदा आरती जशी होते, नंदिनी आरती आपण तिथे स्टार्ट करूया. वा. स्लममध्ये इतके टॅलेंटेड हुशार मुलं आहेत, तुला सांगते मी, मुलं मुली दोघं पण, जेणेकरून त्यांनाही एक प्लॅटफॉर्म मिळेल. आपण त्याच मुलांना घेऊन त्यांना ट्रेन करून त्या आरतीसाठी उभं करूयात. मीडियाचे इतके म्हणजे मुलं तिथे पण इतके हुशार आहेत, त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही. काही गझल गाणारे मुलं मी बघितले तिथे, गाणं गाणारी मुलं बघितली तिथे, इतकं काही आहे त्यांच्यामध्ये. इन्स्ट्रुमेंट वाजवणारी मी मुलं बघितली तिथे. या लोकांना वाव मिळत नाही, योग्य वाव मिळत नाही बघायला गेलं तर. ही अशी आपण जी मुलं आहे ना, ती शोधून शोधून तिथे काढून त्यांना एक छान प्लॅटफॉर्म मिळवून देऊया. की आपण संध्याकाळी एखादी गझल, एखादी मैफिल, काहीतरी छोटीशी अशी सगळ्यांसाठी, किंवा स्टँडअप कॉमेडियन झाले त्यांच्यासाठी काहीतरी, हे असं करून तिथून आपण थोडासा निधी मिळवून तोच निधी आपण या सगळ्या स्लममध्ये वापरला तर क्या बात आहे. बर. होऊ शकतं ना हे. अगदीच. मला काय म्हणायचं, विजन असलं पाहिजे गोष्टींचं. तर यात झालं एक माझं विजन पक्कं आहे. गोदा आरतीसारखी आपली नंदिनी आरती करूया. स्लम मुलं मुली सगळे ज्यांना गोळा करूयात, ज्यांच्यामध्ये खरंच कलागुण आहे त्यांना वाव मिळवून देऊया. बरोबर. ही तर माझी एकदम एकदम माझी माझं स्ट्रेट फॉरवर्ड आहे की हे मला करायचंच आहे. जेणेकरून रोजगारही उपलब्ध होणार आहेत. थोडासा त्यांचा हातभार माझ्या नंदिनीला साफ करण्यात राहणार आहे. लोक त्यात कचरा टाकणं बंद करणार आहे. हे तर झालं. दुसरं, छोट्या मुलांसाठी बालसंस्कार केंद्र माझी इच्छा आहे. ते व्यवस्थित करायची इच्छा आहे. ते झाल्यानंतर युवा, जसं मी म्हटलं नंदिनीच्या मार्फत आपण त्यांना थोडाफार, पण प्रत्येकजण तिथे तेवढा जो टॅलेंटेड आहे तो तर येणार आहे. पण ज्यांची शैक्षणिक पात्रता खूप जास्त आहे अशी जी मुलं आहेत त्यांचं काय, मग त्यांच्यासाठी रोजगार. बरोबर आहे. त्यांच्या जे शिक्षण घेत आहे त्यांच्यासाठी लायब्ररी, बेसिक गोष्टी. पण खूप महत्त्व खूप आहे त्यांचं. आपल्याला वाटतं काय हे लायब्ररी करणारे, पण ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आज, की ज्याच्याकडे खरंच एखाद्याकडे वाहन नसेल तो त्या लायब्ररीपर्यंत एवढं लांब जाईल कसा. मग जागोजागी आपण ही जर त्यांना दिली, मला वाटतं एखाद्याचं ते कर्तृत्व बाहेर यायला या शिक्षणाच्या मार्फत आपल्याला एखादा कुठला तरी चांगला अष्टपैलू माणूस मिळू शकतो, व्यक्ती मिळू शकते. मग यांच्यासाठी ही एक व्यवस्था झाली. महिलांसाठी म्हणशील, मग बचत गट आहेत. हां, ते आपण अपग्रेड करूयात, वाढवूयात, जेणेकरून दुपारच्या वेळी त्यांचे काही काही कामं त्याच्यामार्फत होतील. त्या बाया व्यस्त राहतील, त्यांना एक उद्योग मिळेल. तो एक आपला विचार आहे. उद्योगांचा पण विचार करतो. लघु उद्योग पण. हो, मग हे महिला बचत गटामार्फत आपण हेच करण्याचा सगळा विचार आहे की प्रत्येकाला एक काही ना काही वेळ घालवण्याची आणि त्या गेलेल्या वेळेतनं थोडं फार आपल्या घरात कमवून आणण्याची संधी आपण त्यांना देणार. हे करावंच लागेल. आपल्याला नाशिक अपग्रेड करायचं असेल ना, तर ह्या गोष्टी हळूहळू एकेका गटाकडून व्हायला हव्यात. तर स्त्रियांसाठी माझी ही खूप इच्छा आहे की एक बाई आपलं जर संसार व्यवस्थित सांभाळू शकते, तर हे गट छोटे छोटे करून, तू विचार कर, नाशिक नाही सांभाळू शकणार. हां, मग ही सगळी व्यवस्था त्यांच्यासाठी नाही होणार. करेक्ट आहे. आपल्या नाशिकासाठी नाही होणार. आपला नाशिक आपण सुंदर केलं, हळूहळू महाराष्ट्रही सुंदर होईल. बघ, तुम्हाला सुरुवात कुठून केली होती, प्रभाग, तिथून कुठून आलो होतो आपण, महाराष्ट्रापर्यंत पोहोचली. हाला की नाही. हे मुद्दे आहेत रे. हळूहळू मला वाटतं ती चेन सिस्टीमने चाललं ना व्यवस्थित, नक्कीच प्रगत होईल, सगळं प्रगत होईल. राहिला मला आता की वृद्धांपेक्षा मी म्हणते आपलं स्त्रियांनंतर येतो पुरुषांचा विषय. बरोबर आहे. रोजगार तर सगळेच असतात, प्रत्येक जण आहे असं नाहीये. त्यांच्यासाठी पण उपाययोजना आपण आपल्या नंदिनीच्या वर थोडंफार तर करूयाच, काही विषय नाहीये. नशामुक्ती केंद्र, स्लम मध्ये जाऊन बघ संध्याकाळ कशी असते. हां, तिथल्या बायांची काय अवस्था असते. मारझोड, शिवीगाळ, पैशांसाठी स्नॅचिंग बायांकडनं, ओढाताण पैशांची. मग हे सगळं जर करायचं असेल तर नशामुक्ती केंद्र, मला वाटतं तो एक मोठा विषय आपल्याकडे. व्यसनी माणसाला वाईट वाटतं, काय हे नशा, ज्याला व्यसन आहे ना तो तर विरोधच करणार आहे. पण ज्याला माहिती आपण हे सहन करतोय त्याच्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. तब्येतीच्या दृष्टीने म्हणा, आरोग्याच्या दृष्टीने म्हणा, मानसिक दृष्टीने म्हणा,
या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. वृद्धांसाठी बघशील बाबा तू नाना नानी पार्क जाऊन बघ खरंच. मी मुद्दा तिथेच फिरवते कारण माझ्यासाठी हे बघितलेले आहेत. तू आणि मी आपण बघितलेले विषय आहेत हे सगळे. का तिथे फक्त नाना नानी पार्क असं नाही आहे. सगळे गार्डन जाऊन बघून येतो पुन्हा एकदा. मी तर एक डेमो दिला होता तुला फक्त छोटासा, तो माझ्याच एरियातला. तू सगळे जाऊन बघ. किती नाना नानी आपल्या छोट्या छोट्या नातवंडांना घेऊन तिथे जाण्याची आणि बसण्याची आणि त्यांना नातवंडांना खेळण्याची व्यवस्था आहे. वृद्धांसाठी फुटपाथ असला पाहिजे, छोट्या मुलांसाठी खेळण्याची व्यवस्था असली पाहिजे छान, की जेणेकरून ते वृद्ध आपल्या मस्त एक छान असे गझिबो टाईप आपण म्हणतो ना, ते छोटंसं हट वगैरे असं करून काहीतरी छान व्यवस्था बसून की आपली छान संध्याकाळ घालवतील, आपले नातवंड तिथे खेळवतील. ही व्यवस्था, या व्यवस्थेपर्यंत मला आता पोचायचं आहे की एक छोट्या मुलांपासनं छोटे पिल्लू बाळांपासनं या सगळ्या गोष्टी मला आपल्या वृद्धांपर्यंत, माझ्या आजी आजोबांपर्यंत सगळ्यांना एक छान प्रॉपर व्यवस्था होईल असं व्यवस्थित नाशिक आपल्याला घडवायचं आहे. चिन्मय, तुला मी एक सांगू मुद्दा अजून एक खूप महत्त्वाचा आहे. तो पण तू आत्तापर्यंत बघ मानसिक मुद्द्यावरती कोणी बोललेलं नाही आहे किंवा कोणी काही केलेलं नाही आहे. मानसिक मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. बायांची स्ट्रेस लेवल, पुरुषांमध्ये पण हरासमेंट, त्यांच्या डोक्यामध्ये चाललेले विचार, सगळ्या गोष्टी एकदम सांभाळणं. छोटे छोटे मुलं घे, त्यांचे किती प्रॉब्लेम्स आहेत, त्यांना डिप्रेशनचे त्रास चालू झालेले आहेत. आजी आजोबा त्याच तू बघ एखाद्याला जाऊन ते तेच का तणाव. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे होत आहेत? तणावामुळे होत आहेत. मग याच्यावरती तुला काय वाटतं, काय उपाययोजना व्हायला पाहिजे? काउन्सिलिंग सेंटर किंवा असं काही व्हायला पाहिजे की नाही? एखादं काउन्सिलिंग सेंटर, प्रत्येक एरियात एक छोटं काउन्सिलिंग सेंटर जिथे एक काउन्सिलर बसलेला असेल. तुम्ही जाऊन तिथे तुमचं मन व्यक्त कराल, तुम्ही मनोगत तुमचं सांगाल, तुमचे स्ट्रेस काय तुमच्यावरती आजपर्यंत तुमच्या डोक्याला ताण आहे, एक व्यक्त तर व्हाल. व्यक्त व्हायला जागा नको कुणाला तिथे. स्त्री पुरुषांचे आता घरामध्ये कुटुंबाचे कौटुंबिक वाद इतके चाललेले असतात. ती नवऱ्याशी काय बोलेल, नवरा बायकोशी काय बोलेल रे. हां, आणि शेजारच्याला सांगायला गेलं तर तुला आता हसू येईल कदाचित. पण लोक कसं माहिती आहे तुला, रडून ऐकतात आणि हसून सांगतात समोरच्याला. हा खरेच आहे, हा आपल्याकडे मुद्दा आहे आता हा. आणि मला वाटतं त्याच्यासाठी काउन्सिलिंग सेंटर सारखा बेस्ट पर्याय नाही. तू हा अतिशय गंभीर मुद्दा उचलला आणि खरोखर माझ्या मते नाशिकमध्ये कोणीही हा मुद्दा आतापर्यंत, नाशिक काय महाराष्ट्रामध्ये कोणी हा मुद्दा घेतलेला नाहीये. हा मुद्दा आणि हे तू खरंच म्हणजे खूपच आवश्यकता आहे गोष्टींची, खरंच आवश्यकता या गोष्टींची. आणि दुसरा आता मी अजून एक मुद्द्याकडे येणार आहे. तो पण एक मुद्दा मला खूप महत्वाचा वाटतो. आता तू बघ, तू म्हणशील वैतागलेला असशील की काय वहिनी इतके मुद्दे सांगते पण खरंच आपल्या नाशिकमध्ये खूप आहे असं की ज्याच्याकडे खूप जास्त दुर्लक्ष झालंय. लोकांचे अजूनपर्यंत तिथपर्यंत विचार पण गेलेले नाहीयेत आणि ज्यांचे गेले ते पूर्णत्वाला गेलेले नाहीयेत, की जे केलंय आणि सोडून दिलंय हे मी खूप पाहिलं आपल्या इथे. तर मला वाटतं त्याच्यासाठी एक पहिली गोष्ट की आपल्याकडे पाण्याचं नियोजन करायचं असेल ना, तर तुला मी सांगते रेन हार्वेस्टिंग हा सगळ्यात सुंदर उपाय आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग, क्या बात आहे. ते व्हायला पाहिजे, ते कंपल्सरी करायला पाहिजे. तू सांग, मी तुला सांगते, पाण्याचे कुठे मुद्देच राहणार नाही हे झालं तर. का राहील पाण्याचे मुद्दे? वीज वाचायची असेल तुम्ही सोलर करा. बरोबर. सोलर पॅनल वापरा. का तुमच्याकडे काय त्रास होईल भविष्यामध्ये? शासनाच्या योजना आहेत, व्हायलाच पाहिजे या मुद्द्या. नुसते योजना आखून होत नाही रे, अंमलात आणा. ते इम्प्लिमेंट पण व्हायला पाहिजे ना. मला वाटतं रेन हार्वेस्टिंग सारखा हा विषय ना खरंच खूप महत्वाचा आहे आणि खूप फायद्याचा आहे. याच्याने खूप फायदा होईल भविष्यात. मी घेतलाय विषय, माझ्या डोक्यात घेऊन चालले ते विषय मी सगळे. कंटिन्यू रात्री झोपताना पण माझ्यात की आता अजून काय इम्प्लिमेंट करू शकतो, नवीन काय आणू शकतो आणि जे आहे ते कसं सुधरवू शकतो, यावर मी खूप विचार करते. आणि खरं सांगू तुला, आता मला टीम पण इतकी छान मिळाली आहे ना, की माझ्यासोबत आता हेमलता ताई आहे, जॉय कांबळे, समीर कांबळेजी आहेत, आपल्या सीमाताई ठाकरे आहेत. खूप छान टीम आहे बघायला गेलं तर. सगळेजण खूप कॉपरेटिव्ह आहेत. या दोघांचा कामाचा खूप जास्त दांडगा अनुभव आहे. 2-2, 3-3 इलेक्शन, हे 3-3, 4-4 इलेक्शन जवळजवळ लागले आहेत. आणि कॉपरेटिव्ह म्हणजे ते समजून सांगतात गोष्टी. असं नाही असं
हे नाही असं बरोबर. असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे. आणि यांच्याकडनं शिकले पण खूप मी बर. खूप शिकले. आणि भविष्यात मला असं वाटतं की या लोकांची जी शिकवण आहे आणि यांची जी सोबत आहे ना, ही मला कामी येईल खूप भविष्यामध्ये. यांचे आदर्श घेऊन आपण काम करू शकतो. करेक्ट. आणि मला वाटतं अनुभवी लोक इथे खूप मला मिळालेत. मला त्यांची साथ छान मिळाली एकदम. होईल माझं, मला वाटतं त्यांच्याबरोबर त्यांची सोबतीत माझं काम हे 100% मार्गी लागेल याची मला खात्री आहे. बाकी आता तू प्रचार करत असताना असा एखादा प्रसंग की ज्याच्यामुळे तुला खूप गदगदून आलं, हे लावून गेलीस तू? खरं बघ, आता आपण एखाद्या ठिकाणी राहतो, भाड्याचं का असे ना, तू 10 वर्ष 15 वर्ष त्या घरात राहा, तुला ते घर सोडताना कसं वाटेल? वाईट वाटतं. आणि जर ते कोणी तोडणार असेल तर काय होईल, तुला कसं वाटेल? हेच मला एक प्रसंग मी तुला सांगते की त्या बायांनी मला जेव्हा येऊन सांगितलं की रस्ता तुटणार आहे, तिथले घरं तोडले जाणार आहे. आज 1-1, 2-2 मजल्याची घरं आहेत त्या लोकांचे, कष्ट करून बांधलेले आहेत त्या लोकांनी ते घरं, आणि ते असे तुटतील, ते रस्त्यावर येतील. भले त्याच्यासाठी मागे काही उपाययोजना झाल्या पण असतील, त्यांच्या घरकुलांच्या म्हणा किंवा कसल्या तरी म्हणा, त्यांनी त्यांचा पाठपुरावा केला असेल, नसेल केला ते मला त्याच्याशी, आता मी बऱ्यापैकी लोकांना विचारलं तर त्यांचं म्हणणं आहे की आमच्यापर्यंत ते आलं नाही. आणि मी जितकं ऐकलं आहे तितकं किंवा मी जितका अभ्यास केला त्याच्यावरती मला हे कळलं आहे की त्यांना ते देण्यात आले होते, पण त्यांनी कुणी त्याचा पाठपुरावा केला नाही. तर ते मला एक खूप खंत आहे माझ्या आयुष्यामध्ये. मला दुःख आहे या गोष्टीचं की माझ्या अंगणात पण 2 खड्डे कोणी जर येऊन करत असेल रे, तर मला दुःख होणार की नाही? बाहेरचा माणूस येऊन, आणि हे इथे माझं घर तुटणार आहेत लोकांचे. मला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं की असं नाही व्हायला पाहिजे, असं नाही व्हायला पाहिजे. ती एक आहे माझ्या मनामध्ये दुःख की त्याचं रडणं मला खरं तर खूप हे झालं. 1 मिनटं थांबते मी. पण मला वाटतं की त्या लोकांसाठी काहीतरी आपण केलं पाहिजे. मी शिंदे साहेबांकडे नक्कीच, मला असेल ना, मी खरंच त्यांच्याकडे हा विषय मांडणार आहे. पाठपुरावा करणार? हो, पाठपुरावा करायला पाहिजे. अरे खरंच करायला पाहिजे या गोष्टीचा, की त्या असतील कसे पण मला वाटतं घर आहे माणसाचं. आणि माझं खरं सांगू की प्रत्येक गोष्टीला काहीतरी नियोजन असतं. हां, कदाचित त्या नियोजनापर्यंत माझी बुद्धी अजून पोहोचलेली नसेल. कारण हे जे सगळे नियम निघतात, ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात, ज्या आखल्या जातात, त्यांचा काहीतरी विचार करून झालेलं असतं, त्याच्यामध्ये काहीतरी अभ्यास करूनच त्या गोष्टी झालेल्या असतात. मी अजून त्या ह्याच्यापर्यंत पोहोचले नाही आहे, कारण मी आता या क्षेत्रात उतरणार आहे, त्यानंतर मला या गोष्टी कळतील. पण आत्ता पण मला असं एक बाई म्हणून, स्त्री म्हणून मला असं वाटतं की यांची काहीतरी एक व्यवस्था व्हायला पाहिजे. आणि वहिनी, तू म्हणाली आहेस तर तू ते मनावर घेतलेस तर तू नक्की करशील, इतका मी तुला नक्कीच ओळखतो. मित्रांनो, हा कुठलाही प्रचाराचा अजेंडा म्हणून केलेला हा पॉडकास्ट नव्हता, तर एका उमेदवाराचं हे मनोगत होतं की त्याला किती जाण आहे प्रश्नांची आणि तो किती छान काम करू शकतो. त्यामुळे पक्ष, राजकारण यापेक्षा पण श्रेष्ठ असतो समाज आणि समाजसेवक. त्यामुळे आपल्या हातात जो अधिकार दिलेला आहे मतदानाचा, तो खूप मोठा आहे. माझी एकच विनंती आहे की अशाच जाणीव असणाऱ्या सेन्सिटिव्ह माणसाला, सुसंस्कृत माणसाला, आणि जो करू शकतो, ज्याच्यात धमक आहे करण्याची, नक्कीच त्यालाच तुम्ही मत दिलं पाहिजे. तेव्हा नक्कीच विचार करा. आणि वहिनीने सगळा तिचा प्रवास पूर्ण सांगितलाच आहे, ती काय काय करणार हे सगळं सांगितलं, ही सुरुवात हेही तिने सांगितलं. आणि जेवढं मी तिला ओळखतो, तिने जर एकदा कमिटमेंट दिली तर ती स्वतःचं पण ऐकत नाही. नाही, आपण करू रे, सगळ्यांसाठी करू. आणि तुम्ही सगळे उतरा, माझ्या नंदिनीला वाचवा, ही मी विनंती करेल सगळ्यांना. तुला खूप खूप शुभेच्छा वहिनी, आम्ही तुझ्या बरोबरच आहोत. थँक्यू.